स्वीकारलंय आणि दर्यासागर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. दर्यासागर संघ आपला 12वा खेळाडू जरा पॅव्हेलियन मध्ये पाठवायचा आहे. दरम्यान फलंदाजी मार्कवर आपल्याला दिसतोय निनाद आणि नॉन स्ट्राईकला दिसतोय तो सर्वेश. गोलंदाजी मार्कवर दिसतोय सागर. कोंबे संघाचा स्ट्राईक गोलंदाज म्हणून याला ओळखलं जातं. नक्कीच सुंदर गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. वारंवार अनेक स्पर्धांचा अनुभव आहे. दरम्यान दर्यासागर संघाकडून फलंदाजीसाठी निनाद. याच्याकडे सुद्धा पाहायला गेलं तर अनेक स्पर्धांचा अनुभव आहे. पहिला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्नच राहतोय. चेंडू जातोय निर्धाव. सुंदर गोलंदाजी, सुंदर चेंडू होता. पहिला चेंडू ऑफ साइडच्या दिशेने होता. स्वप्नील मात्र यष्ट्यांच्या मागून काहीसा हाताने खुणवतोय. आता मात्र लेग साइडच्या दिशेने चेंडू तटावतोय. अभय मोठी चूक करतोय. झेल सुटतोय. दरम्यान क्षेत्ररक्षण होतोय. पंच 2 धावा येतात. श्री गणेश होतोय. संघाचं खातं खोललं जातंय या 2 धावांनी आणि निनादचं सुद्धा स्वतःचं खातं खोललं जातंय या 2 धावांनी. पुढचा चेंडू सागरचा. अभयची मात्र ही चूक. पाहूया भारी पडते का. कोंबे संघाला एक झेल सोडला होता. निनाद सारख्या एका मोठ्या फलंदाजाचं झेल सुटणं म्हणजे नक्कीच एक मोठी चूक म्हणायला हरकत नाहीये. त्यानंतर मात्र सागरचा पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट मारा. आता मात्र लेग साइडच्या दिशेने तटावण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. पंच महेश दळवी डिक्लेअर 1 धावेचा इशारा करतात. या एका धावेने संघाच्या खात्यात भर पडते. धावसंख्या होते ती 3. चालू षटक आहे. पहिलं टाकतोय सागर. आता मात्र बॅटची काढा घेऊन चेंडू जातोय आणि यष्टीरक्षक कोणतीही चूक करत नाहीये. पहिला धक्का बसतोय. निनाद झेल बाद होऊन तंबूत परततोय. सागर मात्र सुंदर गोलंदाजी करताना दिसतोय आपल्याला इथे. नक्कीच अभयची एक चूक नक्कीच कोंबे संघाला महागात पडली असती. पण त्यानंतर मात्र सागर आपली गोलंदाजीची कमाल दाखवतोय. निनादला मात्र बाद करण्यात त्याला यश येतंय. फलंदाजाचं नाव सांगायचं जरा. आनंद. निनादची जागा घेण्यासाठी जातोय आनंद. चालू षटक आहे. पहिलं टाकतोय सागर. धावसंख्या झाली 3. 1 गडी बाद 3. स्ट्राईकला गेलाय 1 डाऊन बॅट्समन आनंद. पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. 3 षटकांचा सामना असेल नक्कीच. पुढचा चेंडू सागरचा. आनंदसाठी पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने तटावण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. 1 धावेचा इशारा पंचांकडून. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 4. दरम्यान षटक संपते. पहिल्या षटकाखेरीस 1 गडी बाद 4 अशी धावसंख्या होते. दरम्यान गोलंदाजी मार्कवर दिसतोय वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन राजेंद्र उर्फ बाबा. स्ट्राईकला आहे सर्वेश. तब्बल एका षटकानंतर स्ट्राईक एंडला आपल्याला सर्वेश दिसतोय. लेफ्ट हँड बॅट्समन आहे. थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल होतोय. नक्कीच लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असल्या कारणाने आता मात्र थोडासा बदल करावा लागतोय. पहिला चेंडू बाबाचा. राईट आर्म राऊंड विकेट मारा सर्वेश साठी. सुंदर चेंडू होता. थोडासा फसव्या पद्धतीचा होता. टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू मात्र थोडासा बाहेरच्या बाजूला जाताना दिसतोय. सर्वेशला चेंडू समजत नाही. दरम्यान
स्वप्नील मात्र आपलं काम चोखपणे पार पाडतोय यष्ट्यांच्या मागे. पुढचा चेंडू बाबाचा. आता मात्र फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता, लेग साईडच्या दिशेने तटावलाय. चेंडू एका मात्र क्षेत्ररक्षक 3 धावत येत आहेत एका चेंडू मागे. चेंडू अडवला जातोय, दरम्यान एक धाव पूर्ण होते. सर्वेश स्वतःचं खातं खोलतोय, संघाच्या खात्यात एका धावेने भर घालतोय. धावसंख्या होते ती 5. चालू षटक आहे दुसरं. एक गडी बाद झालाय. सलामीवीर निनाद एक हार्ड हिटर म्हणून ओळखला जातो, तंबूत परतलाय. पुढचा चेंडू बाबाचा. लेग कटरचा प्रयत्न, पंच दोन्ही हात समांतर करतायत. बाबाला मात्र दंडित करतायत. अवांतर स्वरूपात एका धावेचा इशारा करतायत. धावसंख्या झालीये 6. चालू षटक आहे दुसरं. पुढचा चेंडू बाबाचा. पुन्हा एकदा आनंद साठी. लेग साईडच्या दिशेने तटावण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने. तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. बाउंड्री लाईन वरचा क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवतोय. पुन्हा एकदा सर्वेश स्ट्राईक एंडला दिसतोय आपल्याला. लेफ्ट हँड बॅट्समन आहे, नक्कीच क्षेत्ररक्षणात बदल करावा लागतोय. पुढचा चेंडू बाबाचा. थोडासा फसवा चेंडू होता, स्लोअर वन पद्धतीचा होता. सर्वेशला चेंडू समजला नाहीये. स्वप्नील मात्र सुंदर कामगिरी करतोय. यष्टांच्या मागे अजूनपर्यंत पाहिला गेलं तर एकही चेंडू आपल्याला मागे जाताना दिसत नाही. स्वप्नील सुंदर कामगिरी करतोय. पुढचा चेंडू बाबाचा. आता मात्र पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत उडतोय, चेंडू जातोय थेट सीमा पार. षटकार. सर्वेशच्या बॅट मधून निघालेला हा पहिला षटकार आणि या षटकारानिशी संघाची धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते. धावसंख्या होते 13. थँक्यू. आता मात्र सर्वेश आक्रमक होताना दिसतोय. सलामीसाठी मैदानात आलेला दिसतोय फलंदाजीला. पुढचा चेंडू बाबाचा. लॉंग ऑफच्या दिशेने तटावलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. सागर पण क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. पुन्हा एकदा सर्वेशच्या बॅट मध्ये संपतोय. दर्यासागर गावखडी संघाची धावसंख्या होते ती 19. एक गडी बाद 19. सलामीवर निनाद तंबूत परतलाय. सर्वेश्वर मात्र त्याचा कोणत्याही प्रकारचा परिणाम आपल्याला दिसत नाहीये. दुसऱ्या षटकात सलग 2 षटकार लगावले होते राजेंद्रच्या विरुद्ध. नक्कीच सुंदर फलंदाजी केली. आता मात्र गोलंदाजी मार्कवर दिसतोय सोहम. थोडासा महागडा ठरलाय राजेंद्र उर्फ बाबा आपल्या संघासाठी. नक्कीच एक अनुभवी गोलंदाज आहे, एक अनुभवी खेळाडू आहे. अनेक स्पर्धांचा अनुभव त्याच्याकडे आहे, पण आता मात्र अनुभव थोडासा कमी पडतोय. पहिला चेंडू तिसऱ्या षटकाचा. राईट आर्म राऊंड विकेट मारा आनंद साठी. त्रिफळाची होतोय आनंद. सोहमच्या पहिल्या चेंडूवर दुसरा धक्का बसतोय. 2 गडी बाद झाले. धावसंख्या 19. चालू षटक तिसरं. सोहमच्या पहिल्या चेंडूवर एक गडी बाद करण्यात त्याला यश येतंय. सुंदर गोलंदाजी, सुंदर कमबॅक करतोय सोहम आपल्या संघासाठी. या आधीच्या षटकामध्ये नक्कीच 2 षटकार लगावले गेले होते, सलग 2 षटकार लगावलेत. त्यानंतर मात्र सोहम सुंदर कमबॅक करतोय. पहिल्या चेंडूवर आनंदला बाद करतोय, पण नक्कीच सर्वेशला बाद करणं गरजेचं आहे. तो थोडासा घातक आपल्याला ठरू शकतो. जर सर्वेश स्ट्राईकला जातोय तर नक्कीच धावसंख्येत आपल्याला मोठा बदल दिसेल. पुढचा चेंडू सोहमचा. रनआउटचा प्रयत्न होता, एक धाव मिळते. संदेश एक धाव घेतोय. धावसंख्या होते 20. आता मात्र सर्वेश आपल्याला स्ट्राईकला दिसतोय.
पुढचा चेंडू. आता मात्र सुंदर चेंडू होता. दरम्यान पंच दोन्ही हात समांतर करतात. अवांतर स्वरूपाचा इशारा करतायत. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 21. पुढचा चेंडू सर्व्हिससाठी पॉइंटच्या दिशेने तटावलाय. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. दरम्यान एक धाव पूर्ण होते. धावसंख्या होते 22. पुढचा चेंडू. सुंदर चेंडू होता. लेग साइडच्या दिशेने तटावण्याचा प्रयत्न होता. सोहम मात्र मोठी चूक करतोय. रनआउटचा प्रयत्न सोडतोय. एक धाव मिळते 22च्या स्वरूपात. धावसंख्या 23. चालू षटक आहे तिसरं. हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जातं हे शेवटचं षटक. पण अजूनपर्यंत मात्र कोणतीच मोठी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे. कमलेश मात्र झेल पकडण्याचा प्रयत्न करतोय. पाहायला गेलं तर त्या दिशेने बाउंड्री लाईन थोडी लांब होती. उडी मारून झेल पकडण्याचा प्रयत्न झाला नसता तरी चाललं असतं. पुढचा चेंडू सोहमचा सर्व्हिससाठी. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने तटावलाय. एक धाव तर नक्कीच घेतलीच आहे. सर्वेश मात्र कोणत्याही प्रकारे स्ट्राईक आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करणार. कमलेश मात्र खराब थ्रो करतोय. पुन्हा एकदा सोहम मात्र नक्कीच फाटकं जाळं घेऊन आलेला दिसतोय आपल्याला. वारंवार रनआउटचे प्रयत्न चान्स सोडतोय सोहम. 4 वेळा रनआउटचे चान्स सोहम कडून सुटलेत. नक्कीच जाळं मात्र फाटलेलं असावं त्याचं. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होतीये 29. जिंकण्यासाठी 30 धावांचं आव्हान आहे. 18 चेंडू 30 धावा.
सामना म्हणून पाहायला आपल्याला मिळेल. 18 चेंडू 30 धावा असं काहीसं समीकरण आहे. दरम्यान स्ट्राईक एंडला दिसतोय राजेंद्र, नॉन स्ट्राईकला दिसतोय सागर. गोलंदाजी मार्कवर कोण आहे? समीर. समीर गोलंदाजी मार्कवर कोण आहे? मिलिंद. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक. 18 चेंडू 30 धावा. पहिला चेंडू हलक्याच पद्धतीने पॉइंटला तटवलाय. एक धाव घेतले. श्री गणेशा होतोय. संघाचं खातं खोललं जातंय. जिंकण्यासाठी 18 चेंडूंमध्ये 30 धावांची आवश्यकता असताना पुढचा चेंडू मिलिंदचा सागर साठी. पंच नोचा इशारा देत आहेत. धावून काढलेली एक धाव. एकूण 2 धावा मिळतायत अवांतर स्वरूपात. 9ची एक धाव. फ्रीडचा इशारा येतोय पंच महेश दळवी यांच्याकडून. मोबाईलवर मॅच बघतायत पण मॅच मध्ये सुद्धा इथे त्यांचं लक्ष नक्कीच आहे. पुढचा चेंडू मिलिंदचा राजेंद्र साठी. लेग साईडच्या दिशेने तटावला. स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव तर नक्की घेतले. बाउंड्री लाईनवरचा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू अडवतोय. दरम्यान एक धाव पूर्ण होते. धावसंख्या होते 4. फ्रीडचा चेंडू होता. नक्कीच मोठा फटका खेळायला गेला असता पण राजेंद्र कडून असं काही आपल्याला दिसत नाही. हलकेच तटावला. एक धाव घेतली. पुढचा चेंडू मिलिंद यांचा. राईट आर्म राऊंड विकेट मारा सागर साठी. लेग साईडच्या दिशेने तटावलाय. बाउंड्री लाईनवरचा क्षेत्ररक्षक संदेश चेंडू अडवतोय. दरम्यान फलंदाज एक धाव पूर्ण करतायत. धावसंख्या होते ती 5. चालू षटक आहे. पहिलं टाकतायत मिलिंद. पुढचा चेंडू मिलिंदचा राजेंद्र साठी. पंच दोन्ही हात समांतर करतात. मिलिंदला दंडित करतात. अवांतर स्वरूपात एका धावेचा इशारा करतायत. धावसंख्या होती ती 6. पुढचा चेंडू मिलिंदचा राजेंद्र साठी. आता मात्र लॉंग ऑनच्या दिशेने तटावला. बाउंड्री लाईनवरचा क्षेत्ररक्षक समीर कोणती चूक करत नाहीये. झेल पकडतोय. साधा सरळ सोपा झेल पकडला जातोय समीरच्या हातून. पहिला धक्का बसतोय. राजेंद्र उर्फ बाबा झेल बाद होऊन तंबूत परततोय. पहिल्या षटकामध्ये पहिला गडी बाद. धावसंख्या झाली आहे 6.
दरम्यान पहिल्या षटकामध्ये पहिला गडी बाद होतोय. राजेंद्र झेल बाद होऊन तंबूत परततोय. समीर लॉंगॉनला कोणती चूक करत नाहीये. राजेंद्रची जागा घेण्यासाठी जातोय अभय. पुढचा चेंडू मिलिंदचा हलकेच तटावण्याचा प्रयत्न होता पॉइंटच्या दिशेने. चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. एक धाव मिळते. धावसंख्या होते 7. चालू षटक आहे. पहिलं टाकतात मिलिंद. प्रति षटका मागे 10 धावांची आवश्यकता असताना अतिशय संत असा चाललेला हा खेळ. आता मात्र चेंडू हवेत उडतोय. चेंडू जातोय सीमा पार. अभयच्या बॅट मधून निघालेला हा पहिला षटकार. या षटकारानेशी धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते. धावसंख्या होते ती 13. खेळवायचा अजून बरेच सामने आपल्याला खेळवायचे. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाखेरीस एक गडी बाद. धावसंख्या झाली 13. सलामीवीर राजेंद्र तंबूत परतलाय. त्यानंतर मात्र वन डाऊन साठी आलेला अभय मोठा प्रहार करतोय. षटकार लगावतोय. षटकारानेशी धावसंख्या 13 वर पोचते. गोलंदाजी मार्कवर आहे निनाद. अक्षय. पहिला चेंडू दुसऱ्या षटकाचा सागर साठी. फुल टॉस पद्धत लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. नक्कीच सागरने सुद्धा तितक्याच पद्धतीने तशाच पद्धतीने तो तटावला होता. एक धाव घेतले. धावसंख्या होते 14. आता मात्र स्ट्राईकला आहे अभय. एका षटकाराने खेळतो. 8 ते 10 पावलांचा रनअप घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट मारा अभय साठी. पुन्हा एकदा चेंडू हवेत उडतोय. नेनात चेंडू खाली येतोय. साधा सरळ सोपा झेल पकडला जातोय. समीरचे मात्र एफर्ट्स आपल्याला पाहायला नक्कीच आवडतील या मैदानामध्ये. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षण करतोय. नक्कीच प्रत्येक चेंडूला निनादला बॅकअपला येताना आपल्याला दिसतोय. सुंदर क्षेत्ररक्षण करताना दिसतोय समीर. अभय मात्र बाद होतोय. दुसरा धक्का बसतोय अभयच्या रूपात. आता मात्र फलंदाजीसाठी येतोय स्वप्नील. यष्ट्यांच्या मागून एक मोठी कामगिरी केली होती नक्कीच आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षण करत असताना. आता मात्र फलंदाजीमध्ये पाहूया कशा पद्धतीने कामगिरी करताना दिसतोय स्वप्नील आपल्या संघासाठी. सागर मात्र सलामीसाठी मैदानात आलाय. एका बाजूने दरम्यान हलकेच तटावलाय. पॉइंटच्या दिशेने एक धाव घेतली. पुढचा चेंडू अक्षयचा सागर साठी. आता मात्र लॉंग ऑनच्या दिशेने जातोय चेंडू. समीर पुन्हा एकदा चेंडू खाली येतोय. समीर सुंदर झेल पकडतोय. तिसरा धक्का बसतोय. सागर सलामीवीर तंबूत परततोय. समीर मात्र क्षेत्ररक्षणात कोणती चूक करत नाहीये. धावसंख्या होते ती अक्षयचा सोहम साठी. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. तटावण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय थेट
यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव. यष्टीरक्षक सर्वेश कोणती चूक करत नाहीये. दरम्यान पुढचा चेंडू अक्षयचा सोहमसाठी. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने तटावलाय समीर. चेंडू अडवतोय. दरम्यान फलंदाज 2 धावा पूर्ण करतात. स्वप्नील मात्र अतिशय चपळ आपल्याला पाहायला मिळतोय इथे. दरम्यान षटक संपतंय. 2 षटका अखेरीस 3 गडी बाद. धावसंख्या झाली आहे 17. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. धावा. गोलंदाजी मार्कवर कोण येतोय? नक्कीच सर्वेश. सुंदर फलंदाजी केली होती. षटकार 2 षटकार आणि 1 चौकार लगावला होता. सॉरी 4 धावा धावून काढल्या होत्या. नक्कीच सुंदर फलंदाजी केली होती. पहिला चेंडू सर्वेशचा स्वप्नील साठी. आता मात्र निनाद कडून आणि समीर कडून क्षेत्ररक्षण खराब होतोय. 4 धावांसाठी जातोय चेंडू. स्वप्नीलच्या बॅट मधून निघालेला हा चौकार. या चौकारानिशी संघाची धावसंख्या होते 21. जिंकण्यासाठी 5 चेंडू 9 धावा. सर्वेशला काहीतरी करावं लागणार आहे. नक्कीच 5 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईकला आहे स्वप्नील. एक आक्रमक फलंदाज म्हणून त्याच्याकडे नक्कीच पाहिलं जातं. पुढचा चेंडू सर्वेशचा. आता मात्र पंच दोन्ही हात समांतर करतायत. सर्वेशला दंडित करतायत. अवांतर स्वरूपात एका धावेचा इशारा देतायत. 5 चेंडू 8 धावा. काहीच समीकरण बदलताना दिसतंय. पाहूया सामना कोणाच्या बाजूने झुकतोय. दर्यासागर का व्हीसीसी कोंबे. पुढचा चेंडू स्वप्नील साठी. चेंडू हवेत उडतोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने जातोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. क्षेत्ररक्षक थोडीशी चूक करतोय. नक्कीच गोलंदाजाला स्वतः सर्वेशला या झेलसाठी प्रयत्न करणं गरजेचं होतं. लॉंग ऑफ बाउंड्री लाईन वरचा क्षेत्ररक्षक येतोय चेंडू अडवेपर्यंत. धावसंख्या होते 24. 4 चेंडू 6 धावा असं समीकरण आहे. स्ट्राईकला आहे स्वप्नील. पुढचा चेंडू सर्वेशचा. लॉंग ऑफच्या दिशेने तटावला आहे. बाउंड्री लाईन वरचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. दरम्यान फलंदाज 1 धाव पूर्ण करतात. खराब थ्रो होतोय. सर्वेश कडून सुद्धा चूक होताना दिसते. याचाच फायदा कोंबे संघाला. 2 धावा मिळतात. आता मात्र समीकरण बदलतंय. 3 चेंडू 4 धावा. पुढचा चेंडू सर्वेशचा. राईट आर्म राऊंड विकेट मारा स्वप्नील साठी. चेंडू जातोय निर्धाव. स्वप्नील मात्र स्वतःला ब्लॉक करून घेतोय. 2 चेंडू 4 धावा. सर्वेश म्हणतोय मी अजून सामना सोडला नाहीये. नक्कीच 3 चेंडू 4 धावांचं समीकरण असताना सुंदर पद्धतीने निर्धाव चेंडू टाकतोय. 2 चेंडू 4 धावा. पाहूया स्वप्नील की सर्वेश. चेंडू हवेत उडतोय. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. स्वप्नीलच्या बॅट मधून निघालेला हा षटकार. या षटकारानिशी व्हीसीसी कोंबे संघ हा सामना विजयी होतोय. विजयी संघाचे अभिनंदन तसेच दर्यासागर संघाचे आभार.